तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मस्के कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण सीईटीचे अल्कोहोल, फिनॉल अँड इतर या चॅप्टरचे काही PYQ क्वेश्चन पाहत आहोत पहा। तर 35 पर्यंत आपले क्वेश्चन झाले होते बरोबर। त्यानंतर 36 नंबरचा क्वेश्चन आपला चालू आहे पहा। सर्वांनी काय करायचं, सोडवण्याचा प्रयत्न करायचा। नोटबुक आणि पेन सर्वांनी काढायचे आणि सर्वांनी काय करायचा, क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा पहा। काय क्वेश्चन नंबर 36 वाचा बरं चला। काय व्हॉट इज द नेम ऑफ टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल अकॉर्डिंग टू कार्बिनॉल सिस्टम। तर कार्बिनॉल सिस्टम नुसार टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलचं नेम काय येईल सांगा। कार्बिनॉल सिस्टम पाहिले आपण बरोबर, त्याच्यानुसार टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलचं नेम विचारले पहा। तर त्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यात अगोदर टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल जे त्याचं स्ट्रक्चर आलं पाहिजे बरोबर ना। टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काय सांगा, CH3 OH। म्हणजे हा जो कार्बन ॲटम आहे पहा, हा कार्बन ॲटम कसा आहे, टर्शरी आहे। कसा आहे, टर्शरी। त्याच्यामुळे मी त्याला काय म्हणलं, टर्शरी ब्युटाइल का म्हणलं, कारण की 4 कार्बन ॲटम आहेत। किती इथं 4, त्याच्यामुळे काय म्हणलं ब्युटाइल। म्हणजे त्याचं नेम काय झालं, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल बरोबर। त्याचं तुम्हाला काय विचारलेलं आहे, कार्बिनॉल सिस्टम नुसार नाव विचारलेलं आहे। काय विचारलेलं आहे, कार्बिनॉल सिस्टम नुसार नेम। तर पहा कार्बिनॉल सिस्टम काय असते, हा जो CH3OH याचं नाव काय सांगा, काय आहे, मिथेनॉल। काय आहे, मिथेनॉल। आता कार्बिनॉल सिस्टम मध्ये यालाच म्हणतात कार्बिनॉल। काय म्हणतात, कार्बिनॉल। हा जो CH3OH आहे ना, याला कार्बिनॉल सिस्टम मध्ये काय म्हणतात, कार्बिनॉल म्हणतात। म्हणजे मिथेनॉललाच काय म्हणतात, कार्बिनॉल म्हणतात बरोबर। आता कार्बिनॉल सिस्टम नुसार आपल्याला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलचं काय द्यायचंय, नेम द्यायचंय पहा। आता हा जो COH याला मी काय म्हणन, कार्बिनॉल। काय म्हणन, कार्बिनॉल। आता हा कार्बन ॲटम आहे, या कार्बन ॲटमला किती मिथाइल ग्रुप जोडलेले इथं, किती इथं सांगा, 1 2 3, किती इथं 3। मग मी त्याला त्याचं नाव काय देणार, ट्रायमिथाइल कार्बिनॉल। काय नेम देणार, ट्रायमिथाइल कार्बिनॉल बरोबर। म्हणजे माझा ऑप्शन नंबर काय होईल, ऑप्शन नंबर डी। माझा ऑप्शन नंबर डी काय होईल, करेक्ट होईल पहा। म्हणजे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल जे पहा, त्याचं कार्बिनॉल सिस्टम नुसार नाव काय होतं, ट्रायमिथाइल कार्बिनॉल। काय होतं, ट्रायमिथाइल कार्बिनॉल। ओके। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 37 आहे पहा। काय, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी अलायलिक अल्कोहोल। आता तुम्हाला अलायलिक पोझिशन काय असते, फिनायलिक काय असते आणि बेन्झालिक काय असते, सगळं सांगितलेलं आहे। सांगा ऑप्शन नंबर काय येईल, प्रायमरी अलायलिक अल्कोहोल। अलायलिक पोझिशन काय असते, ज्या कार्बन ॲटमला OH ग्रुप जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला पाहिजे बरोबर ना। ती पोझिशन कशी झाली, अलायलिक। कशी झाली, अलायलिक। मग सांगा ऑप्शन मध्ये असा कोणता कार्बन ॲटम आहे त्याला OH ग्रुप जोडलेला आहे आणि त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला आहे। सांगा ऑप्शन नंबर कोणता आहे, ABCD मध्ये ऑप्शन नंबर ए। ऑप्शन नंबर ए आहे का, हा। पण तुम्हाला प्रायमरी विचारलेला आहे। कसा विचारलाय, प्रायमरी। हा जो ऑप्शन नंबर ए सांगितला तुम्ही, हा कार्बन ॲटम कसा आहे, सेकंडरी। कसा आहे, सेकंडरी। आता ऑप्शन नंबर बी पहा, हा कार्बन ॲटम कसा आहे, प्रायमरी। कसा आहे, प्रायमरी। त्याला OH ग्रुप जोडलेला आहे का, नाही आहे ना। आणि त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला आहे का, आहे ना। म्हणजेच माझा ऑप्शन नंबर काय होईल, बी होईल। ऑप्शन नंबर काय होईल, बी। आलं लक्षात, ऑप्शन नंबर बी काय माझं, प्रायमरी अलायलिक अल्कोहोल। आलं लक्षात। कसं अलायलिक पोझिशन म्हणजे कोणती पोझिशन, ज्या कार्बन ॲटमला हायड्रॉक्झिल ग्रुप जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला पाहिजे, ती पोझिशन कोणती झाली, अलायलिक। आणि त्याच्यानंतर प्रायमरी काय असतं, प्रायमरी काय असतं, OH ग्रुप जोडलेला पहा ज्या कार्बन ॲटमला, त्याला किती हायड्रोजन ॲटम पाहिजे, 2। जर एक हायड्रोजन ॲटम एक मिथिल ग्रुपने रिप्लेस केला तर तो काय झाला, सेकंडरी कार्बन ॲटम। आणि तोच दोन्ही पण हायड्रोजन ॲटम 2 जर मिथिल ग्रुपने हे केले तर तो कोणता झाला, टर्शरी। म्हणजे हा कार्बन ॲटम कसा आहे, टर्शरी। हा कसा आहे, प्रायमरी। आणि हा कसा आहे, सेकंडरी। म्हणजेच माझं क्वेश्चन नंबर 37 चा आन्सर काय होईल, ऑप्शन नंबर बी पहा, प्रायमरी अलायलिक अल्कोहोल। आलं लक्षात। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 38 पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अलायलिक अल्कोहोल। सांगा आता सांगितलं तुम्हाला मी अलायलिक पोझिशन काय असते बरोबर। आता अलायलिक अल्कोहोल काय सांगा, ऑप्शन मध्ये तुम्हाला त्याचे स्ट्रक्चर ड्रॉ करता आले पाहिजे। सगळ्यात अगोदर स्ट्रक्चर ड्रॉ करता आले तर तुम्हाला समजून पहा
अलायलिक अल्कोहोल कोणतं, कारण की चारही ऑप्शन ब्युटेनचेच आहेत. कशाचे आहेत? ब्युटेनचे. आता मी ब्यूट 2 इन 1 ऑलचं स्ट्रक्चर काढतो पहा. CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 OH. हा काय आहे? याचं नेम काय आहे? ब्यूट 2 इन 1 ऑल. म्हणजे सेकंड पोझिशनला काय आहे? डबल बॉन्ड आहे, त्याच्यामुळे मी काय म्हणलं 2 इन. आणि फर्स्ट पोझिशनला काय आहे? अल्कोहोल ग्रुप आहे, त्याच्यामुळे काय म्हणलं 1 ऑल. आलं लक्षात? हा. आता मला सांगा तुम्हाला कोणता अल्कोहोल विचारलेला आहे? अलायलिक अल्कोहोल. कोणता विचारला? अलायलिक अल्कोहोल. पहा आता ज्या कार्बन ॲटमला OH ग्रुप जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला आहे का? आहे ना, बरोबर ना. म्हणजेच माझा ऑप्शन नंबर काय होईल? सी. ऑप्शन नंबर सी काय होईल माझं? करेक्ट होईल. पहा ही पोझिशन कशी आहे? अलायलिक पोझिशन आहे. कोणती पोझिशन आहे? अलायलिक. या पोझिशनला कोणती म्हणतात? अलायलिक पोझिशन. म्हणजे ज्या कार्बन ॲटमला हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला असला तर ती पोझिशन कोणती होते? अलायलिक. आणि ज्या कार्बन ॲटमला हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलेला आहे तोच कार्बन ॲटम जर डबल बॉन्डने जोडलेला असेल ती पोझिशन कोणती झाली? कोणती झाली? व्हिनायलिक. कोणती झाली? व्हिनायलिक. आलं लक्षात? दोन पोझिशन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. त्याच्यावर CET ला हमखास प्रश्न येतो बा. सोडवा. क्वेश्चन नंबर 39. IUPAC ने विचारले पहा फॉलोइंग कंपाऊंड. तुम्हाला बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिलाय पहा. त्या फॉर्म्युलानुसार तुम्हाला IUPAC नेम विचारलेलं आहे. सांगा ऑप्शन नंबर काय होईल? सांगा ABCD. सांगा नंबरिंग कुठपासून द्यायची एकदा सांगा. नंबरिंग कुठपासून द्यायची? सांगा. इथं CH3 असतो पहा, काय नसतो म्हणजे काय असतो? CH3. OCH3 चं नाव काय झालं? मिथॉक्सी. याला काय म्हणतात? मिथॉक्सी. आलं लक्षात? हा. आता जर मी इथपासून नंबरिंग दिली, कोणता ग्रुप इथं? मिथॉक्सी. म्हणजे कोणता तरी फंक्शनल ग्रुप अटॅच आहे ना त्याच्यापासून, त्याच्यामुळे मी नंबरिंग कुठपासून येणार? इथपासून. पहा 1 नंबर 2 3 4. अलग लक्षात नंबरिंग कशी दिली? हा. फर्स्ट पोझिशनला कोणता ग्रुप आहे? मिथॉक्सी. आणि सेकंडला काय? 2 मिथाइल ग्रुप आहेत. काय इथं? 2 मिथाइल ग्रुप. म्हणजे ज्याचं नाव काय होईल सांगा? 1 मिथॉक्सी. सेकंड पोझिशनला काय आहे? 2 डाय मिथाइल. 2 मिथाइल ग्रुप आहेत ना त्याच्यामुळे मी काय म्हणलं 2 डाय मिथाइल. सायक्लो किती कार्बनची चेन आहे? 4. त्याच्यामुळे काय म्हणलं? सायक्लो ब्युटेन. सांगा आता ऑप्शन नंबर काय होईल? ऑप्शन नंबर ए. बरोबर ना. म्हणजेच काय? 1 मिथॉक्सी 2 डाय मिथाइल सायक्लो ब्युटेन. याचं काय झालं? IUPAC नेम झालं पहा. सांगा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 40 पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल. सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल कोणता विचारलं पहा. सेकंडरी कार्बन ॲटम कोणता आहे तो पहा अगोदर. त्याच्यानंतर त्याला बेन्झाइल ग्रुप जोडलेला पाहिजे पहा. सांगा ऑप्शन नंबर सांगा बरं. ABCD मध्ये काय होईल? सांगा ABCD मध्ये काय होईल? तुम्हाला काय वाटतंय सांगा. तुमच्या मते हे आन्सर पाहिजे सांगा. आता मला सांगा इथं काय असणार आहे? CH2. काय असणार? CH2. म्हणजेच हा कार्बन ॲटम कोणता झाला? प्रायमरी. कोणता झाला? प्रायमरी. म्हणजेच माझं आन्सर होईल का? नाही. त्याच्यामुळं इथं कोणता असणार? कार्बन ॲटम. इथं काय असणार? CH3. इथं पण काय असणार? CH3. म्हणजेच हा कार्बन ॲटम कसा झाला? टर्शरी. कसा झाला? टर्शरी. मला विचारलाय कोणता? सेकंडरी. कोणता विचारलाय? सेकंडरी. आता पहा इथं CH असणार. काय असणार? CH. आणि इथं काय असणार? CH3. हा कार्बन ॲटम सेकंडरी झाला का? झाला ना. कार्बन ॲटम कसा आहे? सेकंडरी. आणि बेन्झीन रिंग जोडलेले आहे का? आहे ना. म्हणजेच माझा ऑप्शन नंबर सी काय होईल? सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल. काय होईल? सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल. ऑप्शन नंबर काय होईल? सी. बरोबर ना. हा पण कसा आहे? टर्शरी. कसा आहे? टर्शरी. हा कार्बन ॲटम टर्शरी. हा टर्शरी. हा कसा आहे? प्रायमरी. त्याच्यामुळे माझा ऑप्शन नंबर काय होईल? सी इज करेक्ट होईल. पहा काय होईल? सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल. काय आहे? ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 40 चा आन्सर आहे पहा ऑप्शन नंबर सी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 41. तुम्हाला प्रोडक्ट विचारलं पाहिजे. रिएक्शन दिलेली. फिनॉलची रिएक्शन कशासोबत करायची? झिंक डस्ट. तुम्ही पाहिले असेल रिएक्शन याच्यात
बुकमध्ये पहा अल्कोहोल फेनॉल इथर मध्ये दिलेली. जर फेनॉलची रिॲक्शन तुम्ही झिंक सोबत केली तर तुम्हाला प्रोडक्ट काय भेटतो बरं सांगा. प्रोडक्ट काय भेटतो. घ्या फेनॉल घेतला मी सपोज. फेनॉलचं स्ट्रक्चर काय आहे. बेंझिन रिंगला काय जोडलेला आहे OH बरोबर. त्याची रिॲक्शन कशासोबत केली मी झिंक डस्ट. कशासोबत केली झिंक डस्ट. झिंकचे म्हणजे कसे आपले डस्ट पार्टिकल ना त्याच्यासोबत केली पहा. तर मला काय भेटतो पुस्तकात दिल्ली रिॲक्शन पाहिजे काय भेटतं बेंझिन रिंग. काय भेटते काय भेटते बेंझिन रिंग भेटते पहा. काय भेटते बेंझिन रिंग. आलं का लक्षात. बाहेर काय पडतं झिंक ऑक्साईड. काय पडतं झिंक ऑक्साईड ZnO2. आलं का लक्षात. ही रिॲक्शन आहे पहा. जर तुम्ही फिनॉलची रिॲक्शन झिंक सोबत केली झिंक डस्ट काय घेतला झिंक डस्ट तर मला काय भेटतं बेंझिन भेटतो. काय भेटतो बेंझिन. आणि झिंक ऑक्साईड काय पडतं बाहेर पडतं पहा. म्हणजेच माझा ऑप्शन नंबर काय होईल ऑप्शन नंबर 1 काय होईल करेक्ट. हा काय बेंझिन आहे ना. हा आहे का बेंझिन नाही कारण की फक्त डबल बॉन्ड एकाच जागे होईल बरोबर. त्याच्यानंतर हा बेंझिन आहे का नाही. हा काय सायक्लोहेक्झेनॉल आहे. काय आहे सायक्लोहेक्झेनॉल. म्हणजेच लक्षात ठेवा हा काय अल्काईन आहे अल्काईन त्याच्यामुळे हा होणार नाही. म्हणजे जर तुम्ही फिनॉलची रिॲक्शन झिंक डस्ट सोबत केली तर तुम्हाला काय भेटतं बेंझिन भेटतो. काय भेटतो बेंझिन. तर आता आलेली आपली क्वेश्चन किती झाली 6 झाली. तुम्हाला काय समजणार आता 6 क्वेश्चन. लेट का झालं तुम्हाला. एक फक्त 2 मिनिटं लक्ष द्या सगळे आत्ता आलेले. 1-2 मिनिट तुम्हाला सांगतो फक्त कोणते कोणते क्वेश्चन घेतले. तर आपण 36 नंबरचा क्वेश्चन पाहिला पहा. तुम्हाला कार्बिनॉल सिस्टम नुसार नाव विचारलं होतं कशाचं टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलचं. तर त्याचं कार्बिनॉल सिस्टम नुसार नाव काय ट्रायमिथाइल कार्बिनॉल. लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पाहिला आपण प्रायमरी अलायलिक अल्कोहोल. तर कोणता आहे हा प्रायमरी अलायलिक अल्कोहोल आहे पहा. प्रायमरी कार्बन ॲटम आणि अलायलिक पोझिशन आहे बरोबर. त्याच्यानंतर 38 क्वेश्चन पाहिला पहा विच ऑफ द फॉलोइंग इज अलायलिक अल्कोहोल. अलायलिक पोझिशन काय तुम्हाला माहित असते पहा. म्हणजे ज्या कार्बन ॲटमला OH ग्रुप जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला पाहिजे. ती पोझिशन कोणती झाली अलायलिक. तर तुम्हाला फॉलोइंग जे ऑप्शन दिलेत पहा त्यात ब्यूट 2 in 1 ऑल जे ते काय आहे अलायलिक अल्कोहोल आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द IUPAC नेम विचारलं पहा तुम्हाला हे बॉन्ड लाईन फॉर्म्युलाचं. तर त्याचं IUPAC नेम काय आहे 1-methoxy 2,2-dimethyl सायक्लोब्युटेन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 40 पाहिला आपण. काय विचारलंय सेकंडरी बेंझायलिक अल्कोहोल. तर सेकंडरी बेंझायलिक अल्कोहोल काय आहे हा आहे पाहून घ्या काय आहे सेकंडरी बेंझायलिक अल्कोहोल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 41 आत्ता पाहिला पहा फिनॉलची रिॲक्शन तुम्हाला कशासोबत करायला लावली झिंक डस्ट. तर तुम्हाला काय भेटतो बेंझिन रिंग भेटते. काय भेटते बेंझिन रिंग भेटते पहा. आलं लक्षात इथपर्यंत. पुस्तकात रिॲक्शन दिली तुम्हाला पाहून घ्यायची. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 42 आहे पहा आयडेंटिफाय द कंपाऊंड हॅव्हिंग हायेस्ट सोल्युबिलिटी इन वॉटर फ्रॉम फॉलोइंग कंपाऊंड. तर वॉटरमध्ये सगळ्यात जास्त सोल्युबल कोण आहे बरं सांगा. वॉटरमध्ये सगळ्यात जास्त सोल्युबल कोण आहे फॉलोइंग कंपाऊंड पैकी. फिनॉल आहे का टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आहे का ऑर्थो नायट्रोफिनॉल आहे का पॅरा नायट्रोफिनॉल आहे. काय आहे फिनॉल आहे पहा. काय आहे फिनॉल. म्हणजे फिनॉल काय आहे सगळ्यात जास्त सोल्युबल आहे कशात वॉटरमध्ये. जर तुम्ही फिनॉलची रिॲक्शन कशासोबत केली वॉटर सोबत केली. हा फिनॉल आहे पहा याची रिॲक्शन कशासोबत केली वॉटर. तर तुम्हाला परत फिनॉलच भेटतो पहा आणि वॉटर बाहेर पडतं. म्हणजे रिॲक्शन खूप फास्ट होते. अलग लक्षात. याच्यात जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते जास्त असतं फिनॉलमध्ये हे बाकीच्या कंपाऊंड पैकी. अलग लक्षात. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे असतं ते फिनॉलमध्ये जास्त असतं पहा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 43 आहे पहा आयडेंटिफाय द कंपाऊंड क्यू इन द फॉलोइंग रिॲक्शन. सांगा रिॲक्शन दिली तुम्हाला क्यू कंपाऊंड विचारलेला आहे कोणता वापरावा लागेल. जर तुम्हाला अल्कोहोलची रिॲक्शन जर क्यू कंपाऊंड सोबत केली तुम्ही तर तुम्हाला काय भेटणार आहे अल्किल क्लोराईड आणि बाहेर काय पडणार आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि फॉस्फरस क्लोराईड. सांगा ऑप्शन नंबर सांगा काय होईल ABCD मध्ये. रिॲक्शन पाहिली ना आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिली होती. प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड मध्ये पाहिली. म्हणून सर रात्री काय जेवलो ते आठवत नाही हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं काय विचारतो.
PCl3 का PCl5 दोन रिएक्शन पाहिले आपण एक अल्कोहोलची रिएक्शन PCl3 सोबत पाहिली म्हणजे फॉस्फरस ट्राय क्लोराइड आणि एक कशा सोबत पाहिली PCl5 सोबत फॉस्फरस पेंटा क्लोराइड पाहिली आता मला सांगा PCl3 सोबत रिएक्शन करताना आपल्याला बाय प्रोडक्ट भेटलेत का HCl आणि POCl3 नाही जेव्हा आपण रिएक्शन PCl5 सोबत केली कशाची अल्कोहोलची तेव्हा मला बाय प्रोडक्ट काय भेटले HCl आणि POCl3 म्हणजेच रिएक्शन कशी होती ती ROH प्लस PCl5 काय भेटलं मला अल्किल क्लोराइड प्लस HCl प्लस POCl3 म्हणजे पूर्ण रिएक्शन कशी आहे बॅलन्स आहे म्हणजे मला Q काय वापरावं लागेल इथं PCl5 म्हणजेच ऑप्शन नंबर सी काय होईल माझं करेक्ट होईल पहा क्वेश्चन नंबर 43 चा आन्सर काय आहे ऑप्शन नंबर सी सांगा आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन हा फिनॉल आहे काय आहे फिनॉल फक्त काय केलाय उलटा केलाय फिनॉलची रिएक्शन तुम्हाला कशासोबत करायची क्रोमियम ट्रायऑक्साइड कशासोबत करायची क्रोमियम ट्रायऑक्साइड मग तुम्हाला प्रोडक्ट काय भेटतो सांगा आता ऑप्शन नंबर दिलेत तुम्हाला पाहिलेली रिएक्शन आहे तुम्ही सांगा पहा काय घेतला फिनॉल घेतला काय घेतला फिनॉल त्याची रिएक्शन क्रोमियम ट्रायऑक्साइड सोबत केली पहा क्रोमियम ट्रायऑक्साइड तर तुम्हाला काय भेटतं डबल बॉन्ड ओ सांगा याचं नाव काय आता याचं नाव सांगा काय फक्त ऑक्सिजन काय होतात ऍड होतात इथं ऑक्सिजन ऍड होत सांगा याचं नाव सांगा काय याला काय म्हणतात बेन्झोक्विनोन म्हणतात काय म्हणतात बेन्झोक्विनोन म्हणजेच ऑप्शन मध्ये काय पॅरा बेन्झोक्विनोन काय म्हणतात त्याला पॅरा बेन्झोक्विनोन आलं लक्षात म्हणजे ऑप्शन नंबर काय होईल माझं डी ऑप्शन नंबर डी काय होईल करेक्ट होईल पहा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 45 सांगा आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑब्टेन व्हेन इथर आर डिझॉल्व इन कोल्ड कॉन्सन्ट्रेटिक सल्फ्युरिक ऍसिड इथरची रिएक्शन करायची पहा सल्फ्युरिक ऍसिड सोबत तुम्ही वही पेन कोणीच काढली नाही काढा बरं वही पेन काढा सगळे घ्या इतर घ्या ROR इतर घेतला का त्याची रिएक्शन सल्फ्युरिक ऍसिड सोबत करायची H2SO4 आणि मला प्रोडक्टचं नेम सांगायचे घ्या इतर घेतला सर्वांनी घ्या ROR घ्या वहीवर लिहा ROR त्याचं खाली नाव लिहा इतर प्लस त्याची रिएक्शन कशासोबत करायची तुम्हाला कॉन्सन्ट्रेटिक H2SO4 म्हणजेच कॉन्सन्ट्रेटिक सल्फ्युरिक ऍसिड बरोबर ना सांगा प्रोडक्ट काय भेटेल बरं करा बरं ट्राय घेतला का ROR घेतला का सर्वांनी ROR डॅश प्लस H2SO4 कसं कॉन्सन्ट्रेटिक सांगा काय भेटेल बरं पहा हा प्रोडक्ट भेटतो ROR इथं H प्लस जातो पहा आणि इथं HSO4 हा प्रोडक्ट भेटतो पहा जर इथरची रिएक्शन तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड सोबत केली ना हायड्रोजन कुठे जातो ऑक्सिजनवर लक्ष द्या सगळे हायड्रोजन कुठे जातो ऑक्सिजनवर आणि HSO4 जो ग्रुप आहे तो कुठे जातो अल्किलवर कुठे जातो अल्किल याला म्हणतात ऑक्झोनियम सॉल्ट काय म्हणतात त्याला ऑक्झोनियम सॉल्ट आलं लक्षात जर तुम्ही इथरची रिएक्शन कशासोबत केली कॉन्सन्ट्रेटिक सल्फ्युरिक ऍसिड तर तुम्हाला काय भेटतो ऑक्झोनियम सॉल्ट काय भेटतो ऑक्झोनियम सॉल्ट लक्षात ठेवायचं ऑप्शन नंबर डी काय होईल माझं करेक्ट त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 46 आहे पहा विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेकंडरी अलायलिक अल्कोहोल आता शोधा सेकंडरी अलायलिक अल्कोहोल काय होईल अलायलिक पोझिशन काय असते ज्या कार्बन ॲटमवर हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला पाहिजे बरोबर पण तो कार्बन ॲटम कसा पाहिजे सेकंडरी पाहिजे कसं पाहिजे सेकंडरी तुम्हाला सेकंडरी विचारलेलं आहे सांगा ऑप्शन नंबर काय होईल बरं सांगा ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर
बी. बरोबर आहे. काय ऑप्शन नंबर काय होईल? बी होईल. पहा ना, हा कार्बन ॲटम आहे बरोबर. हा कार्बन ॲटम आहे, त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम डबल बॉन्डने जोडलेला आहे का? आहे. आणि तोच कार्बन ॲटम हा सेकंडरी आहे. कसा आहे? सेकंडरी. म्हणजे त्याला एक मिथाइल ग्रुप जोडलेला आहे ना, त्याच्यामुळे तो कसा झाला? सेकंडरी. म्हणजेच माझं काय झालं? सेकंडरी अलायलिक अल्कोहोल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 47. विच ऑफ द फॉलोइंग इज अ IUPAC नेम ऑफ हायड्रोक्विनोन? तुम्हाला सर्वात अगोदर हायड्रोक्विनोनचं स्ट्रक्चर माहित पाहिजे, तर तुम्हाला आन्सर येणार, बरोबर ना? त्यासाठी तुम्हाला मी काल काय सांगितलं, स्ट्रक्चरचे काय करा, जास्तीत जास्त घरी गेलो प्रॅक्टिस करा. पुस्तक काढायचं, एक एक स्ट्रक्चर 10-10 वेळेस लिहून काढायचं. पहा, हायड्रोक्विनोन झालं, कॅटाकोल झालं, फ्लोरोग्लुसिनॉल झालं, याचे काय करायचे, स्ट्रक्चर काढायचं, प्रॅक्टिस करायची. एक एक स्ट्रक्चर कमीत कमी 10-10 वेळेस काढायचं. तर हायड्रोक्विनोनचं स्ट्रक्चर कसं असतं पहा. हे कसं स्ट्रक्चर आहे? हे कसं स्ट्रक्चर आहे? हायड्रोक्विनोनचं आहे. कशाचं आहे? हायड्रोक्विनोन. त्याचं तुम्हाला IUPAC नेम विचारलंय. कोणतं नेम विचारलेलं आहे? IUPAC. आता सांगा काय होईल? आता सांगा ऑप्शन नंबर काय होईल? सी. ऑप्शन नंबर काय होईल? सी. म्हणजेच बेंझिन आहे पहा, आणि 1 आणि 4 पोझिशनला काय आहे? अल्कोहोल आहे. त्याच्यामुळे मी काय म्हणलं? बेंझिन 1,4 डायऑल. काय म्हणलं? बेंझिन 1,4 डायऑल. म्हणजे जो हायड्रोक्विनोन आहे पहा, हायड्रोक्विनोनचा IUPAC नेम काय असतं? बेंझिन 1,4 डायऑल. आलं लक्षात? हा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 48 आहे पहा. क्रोटोनिल अल्कोहोल इज अन एक्झाम्पल ऑफ. क्रोटोनिल अल्कोहोल पाहिला आपण बरोबर लास्ट लेक्चरला. क्रोटोनिल अल्कोहोल कसा असतो? काढा बरं स्ट्रक्चर. क्रोटोनिल अल्कोहोल पाहिला लास्ट लेक्चरला. म्हणून काहीच आठवण आहे काय चाललंय? नुसते कार्बन आणि नुसते रेषच दिसतात, दुसरं काहीच दिसत नाही. तसं काही नाही ना, अभ्यास करत जातं घरी गेला थोडा. सांगा क्रोटोनिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काय असतं? सर्वात अगोदर स्ट्रक्चर काढायचं पहा, आणि स्ट्रक्चर काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ती पोझिशन अलायलिक आहे का बेंझायलिक आहे का विनायलिक आहे, बरोबर? सांगा क्रोटोनिल अल्कोहोल कसा असतो? CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 OH. याला काय म्हणतात? क्रोटोनिल अल्कोहोल. हे जे स्ट्रक्चर आहे कशाचं आहे? क्रोटोनिल अल्कोहोलचं आहे. कशाचं आहे? क्रोटोनिल अल्कोहोल. आता सांगा ऑप्शन नंबर ए काय होईल? ऑप्शन नंबर ए काय होईल? म्हणजे जे क्रोटोनिल अल्कोहोल आहे हे अलायलिक अल्कोहोलचं काय आहे? एक्झाम्पल आहे. कशाचं एक्झाम्पल आहे? अलायलिक अल्कोहोल. म्हणजे ज्या कार्बन ॲटमवर OH ग्रुप जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम डबल बॉन्डने जोडलेला आहे का? म्हणजे ही पोझिशन कशी झाली? अलायलिक पोझिशन. पहा, अलायलिक पोझिशन, बेंझायलिक पोझिशन आणि व्हिनायलिक पोझिशन खूप महत्वाचे आहेत. पाठ करून टाका डायरेक्ट, CAT ला हमखास क्वेश्चन आहे त्यावर. हा, ही पोझिशन कोणती झाली? अलायलिक. म्हणजे जो क्रोटोनिल अल्कोहोल आहे तो कसा आहे? अलायलिक अल्कोहोल. आता मला याचं IUPAC नेम सांगा बरं. काय आहे? CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 OH. याचं IUPAC नेम सांगा. किती कार्बनची चेन आहे? 4. त्याच्यामुळे काय म्हणलं मी त्याला? ब्यूट. काय म्हणलं? ब्यूट. डबल बॉन्ड किती नंबरच्या कार्बन ॲटमवर आहे? सेकंड. त्याच्यामुळे काय म्हणलं? 2 इन आणि 1 ऑल. म्हणजे त्याचं IUPAC नेम काय झालं? ब्यूट 2 इन 1 ऑल. आलं लक्षात? हा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 49 आहे पहा. विच अमंग द फॉलोइंग इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर? आता लास्ट लेक्चरला पाहिले आपण कोणती म्हणजे प्रिपरेशन ऑफ इथर प्रिपेअर करायची रिॲक्शन पाहिली पहा. सांगा ऑप्शन मध्ये कोणती रिॲक्शन आहे ती? लास्ट लेक्चरला पाहिले ना आपण, इथर प्रिपेअर केला होता पहा. कशापासून केला होता? सांगा, इथर प्रिपेअर केला होता लास्ट लेक्चरला आपण. ऑप्शन नंबर सांगा काय होईल? सांगा, मागचे सांगा वरती ग सांगा ना. याचं फक्त मला सांगा, इथर प्रिपेअर केला आपण लास्ट लेक्चरला बरोबर. मग ऑप्शन मधून सांगा मला कशापासून इथर प्रिपेअर केला होता? सांगा. बाय द ऍक्शन ऑफ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड ऑन RX म्हणजे काय? अल्किल हॅलाइड बरोबर. त्याच्यानंतर बाय द ऍक्शन ऑफ ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साइड ऑन अल्किल हॅलाइड. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर सी पहा, बाय द ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक सोडियम हायड्रॉक्साइड ऑन अल्किल हॅलाइड. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर डी बाय द ऍक्शन ऑफ सोडियम अल्कॉक्साइड ऑन अल्किल हॅलाइड. सांगा ऑप्शन नंबर सांगा.
हे पहा लास्ट लेक्चरला ही रिएक्शन पाहिली होती मला सांगा बरं. सोडियम अल्कोऑक्साईड घेतला, त्याची रिएक्शन का सोबत केली, अल्किल हॅलाइड. मग मला काय भेटला, ROR प्लस NaX, म्हणजेच ROR काय झाला, इतर. काय झाला, इतर. RONA काय बरं, RONA काय आहे सांगा, काय नाव याचं, सोडियम अल्कोऑक्साईड. काय नाव आहे त्याचं, सोडियम अल्कोऑक्साईड. त्याची रिएक्शन कशासोबत केली मी, अल्किल हॅलाइड. मग मला काय भेटला, इतर. आता सांगा ऑप्शन नंबर काय होईल, डी. ऑप्शन नंबर डी होईल. म्हणजेच काय केलं, बाय द ऍक्शन ऑफ सोडियम अल्कोऑक्साईड ऑन अल्किल हॅलाइड. मग मला काय भेटतो, इतर भेटतो. काय भेटतो, इतर. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे बा. काय झालं क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन मला लिहावं लागतं बोर्डवर. तो पीपीटी वालाच आहे ना, 2-3 दिवस झाले. तुम्हाला तयार करते ते कोणाला, पीपीटी तयार करते ते तुम्हाला, पीपीटी तयार करते ते कोणाला. जर शॉर्टकट प्रोसेस माहिती असली पीपीटी तयार करायची सांगा मला. बरं लेक्चर झालं पाहतो. क्वेश्चन नंबर 50 पहा. बॉन्ड लाईन फॉर्म्युला विचारला आहे कशाचा, प्रोपॅन वन वॉल. सांगा प्रोपॅन वन वॉलचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला काय सांगा. सांगा ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी का. आता हा एक कार्बन ॲटम बरोबर, इथं CH3 आणि इथं CH2, म्हणजे दोनच कार्बनची चेंज झाली ना. हा काय झाला, इथेन झाला. काय झाला, इथेन. सांगा आता सांगा ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर काय होईल, CH3. म्हणजे हा CH3, इथं काय असतो CH2, इथं काय असतो CH2. 3 कार्बनची चेन आहे पहा, त्यालाच काय म्हणलं मी, प्रोपॅन. काय म्हणलं, प्रोपॅन. आणि फर्स्ट पोझिशनला काय आहे, OH ग्रुप आहे, त्याच्यामुळे प्रोपॅन वन ऑल. म्हणजेच ऑप्शन नंबर सी काय होईल माझं, करेक्ट होईल. बरोबर. तर आज आपण किती 15 क्वेश्चन पाहिले पहा. किती पाहिले, 15 क्वेश्चन. तर आता नंतर क्वेश्चन आहे का, नसलच. तर तुम्हाला मी क्वेश्चन विचारतो, आपण लास्ट लेक्चरला घेतलं होतं तसं करू. हा क्वेश्चन तुम्ही काय सांगायचे, आन्सर. जर पुढे येऊन सांगितलं आणि रिएक्शन लिहून दाखवले चांगलीच गोष्ट आहे. हा ग्रुप करूत आपण, ग्रुप. हे 6 जण तुम्ही आणि तुम्ही 4 जण. कसं करायचं, 5-5 जण करा. तुमच्यात घ्या बरं, तुमच्यातच घ्या वाटून. प्रत्येक 2 ग्रुपमध्ये फक्त सारखी मुलं आले पाहिजे असं करा. हे तुम्ही 5 जण, अलग लक्षात. तुम्ही 4 आणि तू एक यांच्यात. हा आणि तुम्ही 3 आणि तुम्ही 2. आलं लक्षात. 5 जण. ग्रुप ए तुमचा कोणता, ग्रुप ए 5 जणांचा. आणि तुम्ही 5 जण आहेत ना, तुमचा ग्रुप बी. अलग लक्षात. तुमच्या ग्रुप मधले मुलं तर लक्षात आले ना तुमच्या, ग्रुप ए आणि ग्रुप बी. तुम्हाला जरा झोपा आल्यात ना, तुमच्या झोपा घालावं लागते ना. ग्रुप ए आणि ग्रुप बी. ग्रुप ए कोणता आहे लक्षात आला ना तुमच्या, तुम्ही हे 4 जण आणि तो शेजारचा तुझ्या, आणि तुम्ही 5 जण. हा आता तुम्हाला ग्रुप ए ला फर्स्ट क्वेश्चन घ्यायचं सगळ्यांनी. हा मला ब्यूट टू इन वन ऑल. काय म्हणलं मी, ब्यूट आता झालंय आपल्या एवढ्यात. हा स्ट्रक्चर काढायचं पुढे येऊन, ब्यूट टू इन वन ऑलचं. चला ग्रुप ए ला प्रश्न आहे, फक्त ग्रुप ए. ब्यूट टू इन वन ऑल याचं स्ट्रक्चर काढायचं. तुम्हाला 1 पॉईंट भेटन, जर नाही काढलं तर 0. अगोदर वेवर काढा, जमलं काढा बरं ग्रुप एचं. आणि ऐका, ग्रुप बी वाल्याने उत्तर नका सांगू त्यांना, त्यांना पॉईंट भेटन. मग सांगायचं असं सांगा, मग त्यांना पॉईंट भेटन. उलट तुमचा उद्देश काय पाहिजे, त्यांचं उत्तर चुकलं पाहिजे. चुकीचं सांगताल, बरोबर नको सांग. काढा बरं वेवर काढा, जमतंय का अगोदर, नाही तर समोर येऊन काढा. चला कशा स्ट्रक्चर विचारलं तुम्हाला मी, ब्यूट टू इन वन ऑल. ब्यूट म्हणजे किती कार्बनचं कंपाऊंड असतं बरं, 4. किती असतं, 4. आणि फक्त कार्बनची काय पूर्ण करायची, व्हॅलन्सी पूर्ण करायची. कार्बनची व्हॅलन्सी किती असते, 4. कार्बनला 4 पेक्षा जास्त पॉईंट झाले पाहिजेत का, नाही. आणि फर्स्ट पोझिशनला OL म्हणजे काय, हायड्रॉक्सिल ग्रुप पाहिजे, बरोबर ना. चला बरं कोण येते समोर, चला येते कोणी, येतो का, ट्राय तर करा ना.
ब्यूट 2 in 1 wallचं स्ट्रक्चर काढायचं समोरून. चला येतो का? चल चल अरे जर मग आता मला सांगा तुम्ही ऐका चल ना चल तुम्ही डिरिंग तुम्ही या मुला डिरिंग केली म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन डिरिंग करणार आहेत. उद्या पुढे कॉलेजला गेलो तुम्ही किती मुलांसमोर पुढे बोलणार आहेत ना. चल चुकून दे काय अडचण नाही. अरे चुकल्यावर काय फाशी शिक्षा नाही तुला चुकू दे ना चुकू दे काय अडचण नाही. बरोबर आहे. करेक्ट आहे बा करेक्ट आहे बरोबर आहे ना. काय आहे ब्यूट 2 in पा सेकंड कार्बन ॲटमला डबल बॉन्ड आहे का. हा म्हणजे ब्यूट काय झालं 2 in आणि फर्स्ट पोझिशनला काय हायड्रॉक्झिल म्हणजेच काय 1 all बरोबर झालं ना. मग तुम्ही घाबरतात कशाला. अरे तुम्हाला सगळं येते मग तुम्ही घाबरतात कशाला. ग्रुप ए ला काय 1 पॉईंट त्यानंतर ग्रुप बी ला ग्रुप बी ने मला क्रोटोनिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काढून दाखवायचं. क्रोटोनिल अल्कोहोल आत्ता झालंय आपलं. हा पॉइंट देतो ना. क्रोटोनिल अल्कोहोल आत्ता झाले आत्ता. बरोबर आहे पा म्हणजेच आत्ता जे ब्यूट 2 in 1 all मी जो आत्ता काढला होता तोच काय क्रोटोनिल अल्कोहोल त्यालाच काय म्हणतात क्रोटोनिल अल्कोहोल. लक्ष द्या हा काय फिनॉल आहे काय फिनॉल. फिनॉलची रिएक्शन कशासोबत केली मी HNO3 म्हणजे काय डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर ना. फिनॉलची रिएक्शन डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत केली. मला प्रोडक्ट लिहून दाखवायचे समोरून. चला 2 प्रोडक्ट भेटतात झालेलं आहे आपलं. चला फिनॉलची रिएक्शन कशासोबत केली डायल्यूट नायट्रिक ऍसिड 2 प्रोडक्ट भेटतात पहा सांगा. सांगा का बेंझिन रिंग काढायलाच प्रॉब्लेम आहे. बेंझिन रिंग काढायला प्रॉब्लेम आहे का तसं काही नाही ना. ऐका बेंझिन रिंग काढायचं जर तुम्हाला अवघड वाटत असेल अशी काढायची. ही बेंझिन रिंग झाली का अशी डबल बॉन्ड द्यावा असं काही नसतं पहा. मध्ये फक्त गोल काढला तरी त्याचा अर्थ तोच होतो. असं मध्ये फक्त काय काढायचा सर्कल असं काढा जर बेंझिन रिंग काढता येत नसली तुम्हाला. पण बेंझिन रिंग तुम्हाला काढता आलीच पाहिजे 12वीला गेला तुम्ही. चला चला येतो का चल. पहा चुकलेलं आहे तुम्हाला सांगतो कसं आहे तुम्हाला. पहा तुम्हाला सांगितलं होतं मी जर तुम्ही ऐका जर तुम्ही फिनॉलची रिएक्शन कशासोबत केली नायट्रिक ऍसिड कशासोबत केली
ऐका आता लक्ष द्या, फिनॉलची रिएक्शन तुम्ही नायट्रिक ऍसिड जर सोबत केली तर तुम्हाला दोन प्रोडक्ट भेटतात. किती भेटतात? दोन. एक एक भेटतो ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि सेकंड काय भेटतो? पॅरा नायट्रोफिनॉल. सेकंड कोणता भेटतो? पॅरा नायट्रोफिनॉल. म्हणजे एक ऑर्थो पोझिशनला नायट्रो ग्रुप जातो पा. एक नायट्रो ग्रुप कोणत्या पोझिशनला जातो? ऑर्थो. आणि एक नायट्रो ग्रुप कुठं जातो? पॅरा पोझिशनला. हा काय झाला? ऑर्थो नायट्रो फिनॉल. आणि हा काय झाला? पॅरा नायट्रो फिनॉल. असे दोन प्रोडक्ट भेटतात पहा. लक्षात ठेवा, आता विसरू नका. चुकलं काय अडचण नाही, पण आता चुकलं नाही पाहिजे. हा, पण तुम्हाला 0.0 भेटणार आहे त्याची त्याची चिंता नको. मला माहिती नाही का तुमचं किती लक्ष आहे पाहू. ग्रुप बी ला प्रश्न आहे आता. ग्रुप बी ला प्रश्न आहे आता. ग्रुप बी वाले लक्ष दे इकडे. आता तुम्हाला प्रश्न आहे. हा, फिनॉलची रिएक्शन करायची पहा. कस सोबत? कस सोबत करायची? काय या झिंक डस्ट. आत्ता रिएक्शन पाहिले आपण. हा, चला प्रोडक्ट काय आहे? चला येतंय कोणी? आत्ता रिएक्शन पाहिले आपण जस्ट. तुम्ही पण सांगा तिघ उत्तर. मागचे चौघ सांगा. चुकू द्या, काय अडचण नाही. आपल्याला पण आलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं. नाहीतर काही लय हुशार असते इथं, काहीच बोलत नाहीत, घरी बरोबर अभ्यास करत असते. तसं काही नाही, त्यातले नाहीत ना तुम्ही. हा, चल येतो का? फिनॉलची रिएक्शन करायची झिंक डस्ट सोबत. काय प्रोडक्ट भेटतोय? आत्ता पाहिली रिएक्शन आपण जस्ट. सांगा येत आहे कोणाला? दोन्ही बरोबर करायचं तुम्हाला. सांगा लवकर. ग्रुप ए ला येत आहे तुम्हाला? ग्रुप ए ला येत आहे का मला सांगा. नसले तर मग ग्रुप बी ला क्वेश्चन पास करायला. चला झालं, सर्च करून झालं असलं. चला झालं सर्च करून. झालं. आत्ता पाहिली ना आपण रिएक्शन. मग आपले लेक्चर घेण्याचं, क्वेश्चन आन्सर घेण्याचा काही उपयोग झाला पाहिजे ना. चला येतंय का? का देऊ 0.0? अरे 0.0 देऊ का? 5 सेकंद फक्त तुम्हाला. झालं, भरपूर टाइम दिला आता. थांबू का? बरं सोडो. हा चल, चल ना. चुकू दे, काय अडचण नाही. चुकू दे. चुकलं तर काही शिक्षक आता त्यांनी चुकवलं त्याला काही म्हणलो मी. चुकू दे, काय अडचण नाही. हा, बरोबर आहे पाप. येत आहे तुम्हाला पण. काय बेंजिन भेटत पहा. काय भेटत? बेंजिन. म्हणजे जर तुम्ही फिनॉलची रिएक्शन झिंक डस्ट सोबत केली तर तुम्हाला काय भेटतं? बेंजिन भेटतं. आणि झिंक ऑक्साईड काय होतं? बाहेर पडतं. आलं लक्षात? हा, बरोबर आहे. ग्रुप ए ला, बी ला आहे का? त्यानंतर ग्रुप ए ला क्वेश्चन घ्या आता.
चला फिनॉलची रिएक्शन का सोबत करायची ब्रोमीन सोबत. ग्रुप ए ला क्वेश्चन आहे. चला म्हणजेच फिनॉलचं काय करायचंय ब्रोमिनेशन करायचंय. सांगा काय प्रोडक्ट भेटताल. चला फिनॉलची रिएक्शन का सोबत करायची ब्रोमीन सोबत. म्हणजेच काय करायचं फिनॉलचं ब्रोमिनेशन करायचं. काय करायचंय ब्रोमिनेशन म्हणजेच काय ऍडिशन ऑफ ब्रोमीन ऍटम. चला लिहा बरं. चला येते का. आता आपण नायट्रिक ऍसिडचे प्रोडक्ट पाहिले पहा सेम तसंच आहे. सांगा चला सांगतात का. चल येतो का. चल आता नायट्रोचे प्रोडक्ट पाहिले ना पण नायट्रोचे 2 प्रोडक्ट पाहिले पण नायट्रोचे सेम तशीच रिएक्शन आहे. चला फक्त ब्रोमीन ग्रुप जोडायचा आहे. कशाच्या जागावर नायट्रोच्या जागावर. चला काय नाही तर करायचा का विजेता घोषित याच्यातच. सांगतात का याचं उत्तर का करायचं तुमचा विजेता घोषित. झालीत बरोबर क्वेश्चन. चल येतो का. हा 2 भेटते. एक ऑर्थो पोझिशनला आणि एक कोणत्या पोझिशनला पॅरा. मग काय अवघड आहे. चला आता सगळं सांगितलंय. आता फक्त पुढे येऊन तुम्हाला ड्रॉ करायचं. चल तसंच आहे. चल लवकर. हा काढ ना. बरोबर बरोबर आहे बा. काय हा ऑर्थोब्रोमोफिनॉल आहे. काय आहे ऑर्थोब्रोमोफिनॉल. आणि हा कोणता आहे पॅराब्रोमोफिनॉल. अलग लक्षात. एक ऑर्थो भेटतो आणि एक कोणता भेटतो पॅरा. जर तुम्ही फिनॉलचं काय केलं ब्रोमिनेशन केलं. आलं लक्षात. हा म्हणजेच ग्रुप ए ला आहे का. आता ग्रुप बी ला एक क्वेश्चन घ्यायचं. थोडा हार्ड देऊ का. चला हे जे कंपाऊंड दिलंय पहा तुम्हाला त्याचं मला कार्बिनॉल सिस्टम नुसार नाव सांगायचे. कशानुसार कार्बिनॉल सिस्टम. झालंय आपलं आता. सांगा चला कार्बिनॉल सिस्टम काय असते. चला लवकर त्याचं कार्बिनॉल सिस्टम नुसार नाव सांगायचंय मला. कार्बिनॉल सिस्टम पाहिली ना आपण स्टार्टिंगलाच पहिले आलेले.
कार्बिनॉल सिस्टम काय असते त्याच्यानुसार मला याचा नियम सांगायचं. कार्बिनॉल सिस्टम काही क्ल्यू देऊ थोडा तुम्हाला. पहा CS3OH याला काय म्हणतात, याला काय म्हणतात मिथेनॉल. काय म्हणतात मिथेनॉल. यालाच दुसरं नाव आहे पहा कार्बिनॉल. काय नाव याला कार्बिनॉल. आता फक्त हे कार्बिनॉल सिस्टम आहे ना याच्यानुसार याचं नाव सांगायचं मला. सांगा कार्बिनॉल सिस्टम नुसार याचं नेम सांगायचं. सांगा कार्बिनॉल सिस्टम नुसार. आता हा काय झाला कार्बिनॉल झाला. हा काय झाला पूर्ण कार्बिनॉल. आणि कार्बनला कोणते ग्रुप जोडलेले आहेत सांगा. कार्बिनॉल कार्बन तो काय झाला मी बॉक्स केलेला कार्बिनॉल झाला. काय झाला कार्बिनॉल. ट्रायमिथाइल कार्बिनॉल बरोबर आहे पहा. काय आहे ट्रायमिथाइल कार्बिनॉल. याचं नाव काय आहे ट्रायमिथाइल कार्बिनॉल. तुम्हाला पण एक पॉइंट आला का. इथं किती झाले 2 आणि इथं किती झाले 3. म्हणजे हे जिंकली ग्रुप बी जिंकली. झालं आपलं ग्रुप बी जिंकल्या. तर आपण स्टॉप करत पाहिजे. नेक्स्ट लेक्चरला राहिलेले क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 50च्या पुढचे. म्हणजे आतापर्यंत आपलं क्वेश्चन नंबर किती झाले अल्कोहोल फिनॉल इथरचे 50 झाले. तर थँक्यू. आपण काय करू स्टॉप करू.